तो गाइस कैसे हो आप सभी लोग। तो आज है ब्लॉग अपना तीसरा चौथा कुछ तो ब्लॉग है। पिछला वाला इमेजिका का ब्लॉग था। तो आज हम जा रहे हैं नीड़ा। तो हमारा कुछ तो काम है हमारे भाई का। तो अभी वो काम करेंगे और हमारे साथ पापा नहीं आने वाले हैं। अभी 4:30 बज चुके हैं। 4:30 अभी मैं मम्मी और भैया ये हम तीनों 4 लोग जाने वाले हैं। अजून काय बोलायचं? गाडी मोठी गाडी घेऊन चालले आम्ही. हां आता आम्ही मोठी गाडी घेऊन चालल्या. पप्पाला सोडून चालले आम्ही. पप्पाला सोडून चालल्या. आता आम्ही निघालो. आमच्याकडे शूट करण्यासाठी काही हे इक्विपमेंट्स आहेत. हे एक इक्विपमेंट आहे. अजून हा एक इक्विपमेंट आहे. अजून जे शूट करतात ते एक इक्विपमेंट आहे. तेव्हा हे कसं गाडी चालवायले 0 सिविक सेन्स गाईज. तर आता इथून निघतो. तुम्हाला काही बी रोल दाखवतो मी. तुम्ही बघा. तो गाइस हम अभी आधे रास्ते में आ चुके हैं नीड़ा चलना। तो गाइस प्लान में चेंज है। आसे गाँव में जा रहे हैं हम। तो इसीलिए बोल रहा आप पूरे देखते रहे आप. ओ अरे हळू रे. तर गाइस आम्ही आता अर्ध्या रस्त्यात आलो हे सांगायचं तुम्हाला. तर गाईज काही कारणामुळे आपण मंदिरात जाऊ शकलो नाही. जायचं आहे 5 मिनिटात. जायचं का? तर प्लॅन मी चेंज. तुम्हाला म्हणत आहे मी की पूर्ण ब्लॉग बघत राहा. जायचं नाही का? हां तेच म्हणाले तुम्ही बघत राहा. काय असे चेंज होत राहतात आमच्या इथे. असे चेंज आमच्याकडे नॉर्मल आहेत. आम्ही 5 मिनिटात इकडे जातो 5 मिनिटात तिकडे जातो. कारण की ते आमचं काही खरं नसते. ते तर म्हणाले तुम्ही बघत राहा तुमचं महत्त्वाचं आहे की नाही बॅ? मी तुम्हाला निसर्गरम्य वातावरण दाखवतो. त्याच्या पण क्लिप बघा तुम्ही आता. हे बी काही इक्विपमेंट आहे आपल्याकडं. हे कोणीतरी दिले आमच्या मित्रांनी. तर आपल्याला आणखीन एक आपले दुसरे बंधू भेटलेले आहेत. दुसरे बंधू तुम्ही सांगा आता कसं आहे आता. तुमचा त्या दिवशी लोकांना खूप प्रतिसाद दिला तुमच्या व्हिडिओला, ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणला होतात की आम्हाला पीक भरपाई पाहिजे. पाऊस खूप झाला होता. सरकारनं तुमचं ऐकले. सरकारनं ऐकले पण अजून पीक भरपाई दिलेली नाही. तर त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? हे गिम्बल आहे. गिम्बल स्टेबल करता दाखव रे मोबाईल. हे ड्रोन बनवायची कंपनी आहे की नाही, त्या कंपनीचं आहे. हे मोठा भाऊ आहे काय छोटा? हे दिसायला फक्त मोठं दिसते. चालू करायचं असं ऍडजस्ट करते स्वतःला. ऍडजस्ट झालं. तेवढ्याच आहे. हे 8,500चं 8,500-9,000चं आहे. किती हालत आहे. हा कसं वाटलं? नंबर 1 वाटलं. नंबर 1 आहे की नाही? पैसे वसूल होतात. हा वसूल होतात. काहीच आम्ही आता निघाल्या चिकूच्या शेताला, गोपाळ दादाच्या शेताला. आणि तेव्हा ते तिकडं जाऊ ना त्या कार सोडून आम्ही आता गाडीनं निघालेले आहोत. गाडी घेतलो आम्ही इथून डायरेक्ट चिकूच्या भागात. चिकूचा भाग एवढा नंबर 1 गोपाळ दादानं बनवलेला आहे. गोपाळ दादाची आता आम्हाला चिकू खायला बोलवले. व्हिडिओ भारी करायचा. कुत्रे आहेत म्हणा इथं. आम्हाला काही धोका नाही कुत्र्यापासून. ओले इथंच उतरत. फार्म हाऊस बांधले पूर्ण इथं. काय तो गाइस देखिए हमारे गोपाल भाई का फार्म हाऊस. आम्हाला कुत्रे काय करणे बस. इथं काय दिगंबर केंद्रे फार्म हाऊस. चिकू घेऊन जा तुम्ही. पण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देऊन टाकू तुम्हाला. हा पैसे आम्हाला अर्धे झाडा सकट. बघा झाडाला जे माल आलाय म्हणशाल चिकू आहे सगळीकडे. इकडे रिव्ह्यू देतो तुला. हे आपले चिकू आहेत 1 नंबर क्वालिटीचे. हा गोपाळ दादा सांगणार. गोपाळ दादा सांगा या इथं. नाही नाही सांगा. असं मालक सांगितलं तर थोडं बरं वाटतं. नाही. काय वाटते तुम्हाला चिकूच्या बद्दल? बोला काय तर 2 शब्द. असं लाजून जमते का हो? बरं चिकू आता केवढे आहेत अजून किती दिवस लागते तेवढं सांगा आता. 15 दिवसात येतात चिकू. 15 दिवसात. तर गाईस तुम्हाला म्हणल्यासारखं आता आम्ही इथं आलो. 1 नंबर
उसाचा बागा चिकूचा बागात पिकलेला चिकू भेटलेला आहे बघा, असं प्रूफ आहे आपल्याकडे, गोपाळ दादाने शोधून दिलाय. हा बघा. पिकलेला चिकू एकदम बिना फवारणीचा. हा राईट. एकदम हे ऑर्गॅनिक आहे. हे सेंद्रिय शेतीचे हे आहे चिकू. हा, तुम्हाला जरूर घ्यावा. योग्य दरात मिळतील म्हणायचं. हा, योग्य दरात मिळतील. गोपाळ दादा अजून तुम्हाला चांगलं सांगतील. हा गोपाळ दादा योग्य दरात योग्य दरात सेंद्रिय चिकू मिळतील. सेंद्रिय चिकू एक नंबर क्वालिटीचे आहे ना. एक नंबर क्वालिटी. एवढा क्वालिटी दाखवा इथं. ही क्वालिटी हा नाद करते का म्हणा. नाच करते का? आता आम्ही चाललोच विहीर बघायला. विहीर आम्हाला गोपाळ दादा सांगतील त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सांगू. त्या बघा विहिरीमध्ये पाणी पण चालू आहे. सना पिरी मला पडतो. बघा याला म्हणतात शेत. खाली पाणी बघू शकता तुम्ही. पाणी बघू शकता. मोबाईल पडलं तर मोबाईल वॉटरप्रूफ आहे. मोबाईल बघू शकत नाही नंतर मोबाईल बघू शकत नाही. 1.5 लाख का नुकसान. गोपाळ दादा नंबर 1 निगराणी ठेवले पुरे शेतच. हे बघा हे शेत. बक्षाल तिथं आपलंच राहणे काय आता इथून सुरू होते. आता बक्षाल तेवढं आपलंच राहणे. ते दिसायला की नाही त्या मागे दिसणार गेलं ना तुम्हाला. दिसना गेले म्हणजे तितकं आपलं जास्तीचा विचार करायचा नाही. हो का हे धोंडे बिंडे ठेवलेले आहे तिथं, पुरी हिरीतली काढलेली इथं. विहीर भारी आहे मात्र. 12 महिने पाणी राहते की याच्यात. 12 महिने राहतात. आडवे बोर मारले आहेत नाही तर. हा अडे बरोबर. आडवे बोरं कुठं मारलेले आहेत? मध्ये आडवे बोर मारतात जिथं जास्त आहे की नाही. तुला तर मजापेक्षा जास्त नॉलेज दिसायला शेतात. असं कसं? हे इकडे बघा मित्रांनो, तुम्ही जसं की बघू शकता, कारण की तुम्ही आंधळे नाही. तुम्ही बघा इकडे. हा हे बघा. हो का मी दाखवतो तुम्हाला. नंबर 1 पाणी आहे. हा बघा गोपाळ दादा आहे तिथं. नंबर 1 चिकू लागले तिथं. चिकू घ्यायला येऊ नका इथं आल्या तर लय मार पडते. इथं फक्त चिकू आमच्यासाठी आहेत. नंबर 1 चिकू लागलेले आहेत. आमच्या गोपाळ दादाचे कोंबड्या आहे का. कोंबड्या तुम्ही बघू शकता. हाय क्वालिटी कोंबड्या इथं यावंच लागते. हा नाद करती काय. नागकिर्ती काय हा निवळ कोंबड्या नंबर 1 कोंबड्या येतात. नंबर 1 कोंबडा आहे. यावंच लागते. यावंच लागते. कुठं आसेगावला. आसेगाव निळाला निळाला यावंच लागते. काय निळ्याला यावंच लागतं. हा, नाद करती काय म्हणा. नाच करते का? हे आहे फार्म हाऊस आपलं. इकडे जांब बी आहेत. जांब आहेत. हा कशाला काही कमी नाही. आणि चिकू बी आहेत. कोंबड्या बी आहेत. चला आता टाइम झालेला आहे. आपल्याला लवकरात लवकर कटावं लागते, नाहीतर घरला अवघडून जाते कार्यक्रम. घरला पप्पाले मारतात. पप्पा दादाच्या फार्ममधून निघालेलो आहोत. आता थोड्या दुरीवर आपलं दादाचं नाव काय. नागेश. हा? नागेश दादाच्या फार्मवर पोहोचणार आहोत. तिथून कार घेऊन आम्ही समोर नांदेडला रवाना होऊ. तर आजचा हा निसर्गरम्य व्हिडिओ खूप छान वाटला. आम्हालाही करमणूक झाली आणि आम्हाला प्यायची सोय झाली. यासाठी धन्यवाद गोपाळ दादा. ठीक आहे. आता आम्ही इथं थांबणार आहोत. तर मित्रांनो, आता आमचं सगळं एक प्लॅन जसं सांगितलं होतं तसा पूर्ण झालेला आहे. पूर्ण आमची एक रविवारचा एन्जॉयमेंट म्हणा असं पूर्ण एक झालेलं आहे आमचं. खूप छान एन्जॉय झालं आहे आमचा. काय बघा सोबत काम पण झालेलं आहे. आमचे काम पण झाले. काय आम्हाला जे अनोळखी होते ते आता ओळखीचे झाले. नवीन 2-4 सबस्क्रायबर्स भेटले आम्हाला. नवीन 2-4 अजून सबस्क्रायबर भेटले. मम्मी छान आम्ही शेतात गेलो. हां हाळ खाल्लं मस्त. उसाचा रस छान मस्त मजा आली. वेळ झाला आता घरी जायचंय पटकन. चला आता टाइम झालाय. आता बहुतेक 6:55 झालेत. आता आपण घरच्या रस्त्याकडे निघत आहे. तर आता आपला ब्लॉग इथं आपण एंड करतो. तर लाईक करा, शेअर करा. आवडला नाही तरी करा, आवडला तरी करा, कारण की करायचं आहे तुम्हाला. करत राहा. धन्यवाद.